जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली, शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी आणि शेतकऱ्यांची योजना म्हणून सांगितली जाणारी पीक विमा योजना, मात्र या योजनेबद्दल शेतकरी समाधानी नाहीत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून राबवली जाणारी ही योजना, मात्र या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत. शेतकरी समाधानी नाहीत. पर्यायानं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना देखील या योजनेच्या कामामुळे नाहक मनस्ताप होतोय आणि शेतकरी आणि कर्मचारी यांच्यात वारंवार या योजनेमुळे वादंग निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये ही योजना बंद करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या धर्तीवरती एनडीआरएफच्या निकषामध्ये काही बदल करून सरसकट नुकसान भरपाई दिली जावी, अशा प्रकारची मागणी आता राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी सचिव परिमल सिंह यांना एक पत्र देत राज्यामध्ये राबवली जाणारी पीक विमा योजना बंद करून त्याऐवजी एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करून एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि जर ही योजना बंद केली जात नसेल तर या योजनेमध्ये जे काही बदल अपेक्षित आहेत, ज्याच्यामध्ये तालुका स्तरावरती पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती, त्यांचे कार्यालय, या योजनेच्या संदर्भातील असलेली जी काही त्रुटी असतील ते दूर करण्यासंदर्भातील, किंवा जर पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांची म्हणणे जर ऐकले नाहीत किंवा त्या संदर्भातील दिलेले निर्देशात जर पालन केलं नाही तर त्या पीक विमा कंपन्यांवरती काहीतरी कारवाई करण्याचे अधिकार हे कृषी विभागाला असावेत, अशा प्रकारच्या मागण्या महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत काय तर राज्यामध्ये पीक विमा योजनेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पीक विमा कंपन्या या कोणालाही दाद देत नाहीत. त्याच्या अंतर्गत जी काही कर्मचाऱ्याची उपस्थिती असेल, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकी असतील, या प्रकार पार पाडल्या जात नाहीत. त्यांची तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती कार्यालय उपलब्ध नसतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही पीक कापणी प्रयोगाचे डाटे असतील किंवा त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन असेल, हे जे काही प्रक्रिया वेळेवरती पार पाडणं गरजेचं असतं ते पाडल्या जात नाहीत. कृषी विभागाचा जो काही डाटा आहे तो डाटा ॲक्सेप्ट केला जात नाही. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हा अंमलबजावणीचा खर्च पीक विमा कंपन्यांवरती उधळीत राहण्यापेक्षा एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करून शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई डायरेक्ट देण्याचे प्रयत्न करावेत, अशी एक रास्त मागणी त्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांना कुठेतरी सरसकट काही भरपाई देण्याची मागणी केली जाते. कारण विनाकारण या पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा भरायचा, पॉलिसीज क्रिएट करायच्या आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा देत असताना मात्र शेतकऱ्यांना टांगणीला लावायचं. ते कधीतरी दिला तर द्यायचा, कधी द्यायचाही नाही, आणि दिला तर अल्प अशा स्वरूपामध्ये द्यायचा. आणि विनाकारण या पीक विमा योजनेमुळे, या पीक विमा कंपन्यामुळे कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये वारंवार वादंग निर्माण होतात. अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यामुळे करण्यात आलेली एक मागणी आहे. आता याच्यावरती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून, कृषी सचिवांच्या माध्यमातून काय उत्तर दिलं जाते किंवा पुढे काय पावलं उचलली जात आहेत किंवा मुख्यमंत्र्याकडे याच्या संदर्भातील कशा प्रकारे पाठपुरावा केला जातोय हे पाहण्यासारखं असतंय. याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हीच मागणी जर सर्व स्तरावरून लावून धरली तर नक्कीच ही योजना कुठेतरी बंद करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. धन्यवाद.